ही आहे माझ्या टेरेसवरची मेथी. त्यानंतर याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर पण उगली आहे आणि हा पालक आणि हा आमचा छोटासा बालक जो इथं खेळत आहे. तर चला, बऱ्याच 2-3 दिवसापासून माझ्या मनात होतं की पालक काढून घेऊ की काय, काढून घेऊ की काय. तो काढायला पण आला होता आणि एका भाजीचा होईल एवढा निघला होता, 2 माणसाला पुरेल एवढा. जास्त पण नाही आणि कमी पण नाही. पण पालक एवढा छान आणि हिरवा लुसलुशीत होता ना की काय सांगायचं तुम्हाला. म्हणून म्हटलं की आज काढूनच घेऊया. त्यासाठी मी ही प्लेट घेऊन आले होते वरती. दरवेळेस मी विसरते वरती घेऊन यायचं काहीतरी. तर ह्यावेळेस मी बरोबर लक्षात ठेवून घेऊन आले होते की आज मला काढूनच घ्यायचं आहे असं. त्याच्यामध्ये पण एखादं अर्ध पान किडलेलं होतं आणि त्याच्यावर छोटासा किडा पण होता. मग मी ते पानं काढून फेकून दिले, जेणेकरून बाकीच्या भाज्यांना त्याची कीड लागणार नाही. सध्या तर मी थोड्याच भाज्या लावलेल्या आहेत आणि तुम्ही हे बघा, हा पालक किती लुसलुशीत दिसतोय ना. जेव्हा मी हा पालक लावला होता त्यावेळेस माझ्या ग्रो बॅग आल्याच नाही आणि मला पण वाट पाहायला दमच निघाला नाही, म्हणून ग्रो बॅग येतील आणि मग मी लावणार. त्यापेक्षा मी माझ्या घरामध्ये ह्या गोण्या होत्या ना, ह्या गोण्यामध्येच माती टाकून त्याच्यामध्येच पालक लावून दिला होता. तर अशा प्रकारे माझं इथं पालकचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि मागचं वातावरण तुम्ही बघू शकता. 6 वाजण्याचा 5:30 ते 6 वाजण्याचा टायमिंग झाला असेल आणि मागं एकदम लाल बुंद दिसतंय असं पिवळसर. आता हे पालक लावायला बी ना मी ऑनलाईनच घेतलं होतं फ्लिपकार्टवरून. मला वाटलं नव्हतं ते एवढं छान उगेल म्हणून, पण ते एक नंबर उगलं होतं. आणि शेजारच्या एका घमेल्यामध्ये पण मी तो पालक लावला होता काड्यांपासून, म्हणजे जुन्या काड्यापासून नवीन पालक लावला होता. तर त्या पालकाला पण बी आले. पालक थोडाच होता, पण मला खूप छान फिलिंग येत होती की तो मस्तपैकी छानपैकी हार्वेस्ट करायचा. आणि सध्या मी पालेभाज्या थोड्याच लावलेल्या आहेत. सुरुवात आहे ही फक्त आणि अजून भरपूर पालेभाज्या मी लावणार आहे हळूहळू. उन्हाळ्यामध्ये येतील त्या सावलीला. इथं जरा सावली पडते त्यामुळे मी सगळे सावलीलाच ठेवलेलं आहे. आता पालक झाला, आता मला इथली मेथी पण काढायची होती. तर मुलगा मोबाईल धरतोय, त्याला राहून राहून मला इन्स्ट्रक्शन द्यावा लागतात, कारण तो हलवतो, मध्येच झूम करतो, मध्येच हे करतो. त्यामुळे त्याला राहून राहून सांगावं लागतं की असा पकड, तसा पकड. आता मला ही मेथी पण काढायची. मेथी खूप थोडी आहे, अशी नाही आहे की जास्त आहे. एवढ्या मेथीत कायच होणार आहे. पण एवढी मेथी पण ना एकदम ऑर्गॅनिक आहे, घरची. त्यामुळे ही मेथी ना मी जेवताना तोंडी लावणार आहे. तसं पण मला जेवताना तोंडी लावायला मेथी वगैरे असं कांदा किंवा कांद्याची पात अशा गोष्टी जास्त आवडतात. आणि आता त्याला फुलं यायला लागले होते. म्हटलं ठेवून उपयोग नाही आहे, ती काढूनच घेते आणि त्याच्या जागेवर मी दुसरं काहीतरी लावून देते. आणि ह्या मेथीमध्ये पण 4-5 टोम कोथिंबीरचे आले होते, ते मी तसेच ठेवणार आहे. सध्या माझ्याकडे कोथिंबीर आहे, मागच्या वेळेस मी हार्वेस्ट केली होती तीच. साईडलाच मी एका बॅगमध्ये चुका पण लावला आहे. त्याच्यामध्ये आणखीन थोडासा पालक लावला आहे, तो पण आता 2-2 पानांवरती यायला लागला आहे आणि मस्त त्याची ग्रोथ चालू आहे. याला कसलंही खत घातलेलं नाही. जेव्हा मी माती नवीन टेरेसवर मी केली होती त्याच वेळेस मी याच्यामध्ये शेणखत भरपूर सारं घालून घेतलं होतं, जेणेकरून मला परत कोणतंच खत द्यायची गरज नाही पडणार. तसं मी शेणखत गावाला गेलं ना की घेऊन येत असते तिकडून, म्हणजे मला ते याच्या मातीमध्ये मिक्स करता येतं. आणि मस्त लुसलुशीत हिरवेगार मेथी तुम्ही पाहू शकता. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. टायमिंग एवढा झाला होता आणि मी परत वरती टेरेसवर, मी तशी रोजच टेरेसवर येते. मला असं वाटतं हे आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे. तसं दिवसभर घरात बसण्यापेक्षा ना वरती त्या मानाने आपल्या 40-50 पायऱ्या तेवढ्याच चढून होत्यात आणि उतरून पण होत्यात. तेवढा शरीराचा व्यायाम पण होतो. आणि ह्या अशा प्रकारच्या ग्रीन कलरच्या ग्रो बॅग आता, ज्या की मी नवीन विकत घेतल्यात. पालेभाज्या लावण्यासाठी ना ह्या खूप भारी. आता मला ह्याच्यामध्ये धणे लावायचे होते. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. मी दुसऱ्या दिवशी आले होते धणे लावण्यासाठी, जी की ह्या ग्रो बॅगमध्ये मी माती घातली आहे. त्याच्यामध्येच मी घरामधला जो सुक्का कचरा असतो ना तो पण मातीमध्ये मिक्स करून घालते. त्याच्याने काय होतं, एकतर माती पण कमी लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर ना त्या कचऱ्याचंच खत तयार होतं आणि ते मग आपल्या झाडांसाठी चांगलंच असतं. शेजारी कांद्याची पात पण खुडायला आलेली आहे, पण मी सध्या खुडणार नाही आहे. 1-2 दिवसानंतर ती कांद्याची पात खुडणार आहे, कारण सध्या भाजीला त्याची गरज पण नाही आहे. ह्या ग्रो बॅग ना एक नंबर आलेल्या आहेत. म्हणजे काहीतरी 250 का 250 काहीतरी 275 किंवा 265 रुपयाला काहीतरी 10 ग्रो बॅग मिळाल्यात मला. मग मला असं वाटतं की एवढ्या कमी किमतीमध्ये ना भारीच आहेत. 5 ह्या अशा राऊंडवाल्या आहेत आणि 5 उभ्यावाल्या आहेत, ज्या की थोड्याशा उंचीला जास्त आहेत. आणि ह्या राऊंडवाल्या ग्रो बॅग ना भाजीपाल्यासाठी खूप जास्त भारी. आता
मी इथं लावत होते तोपर्यंत इशू मस्तपैकी इकडून तिकडे उड्या मारत होती, खेळत होती. रोज मी मुलांना टेरेसवर घेऊन येते, मुलगा नाही आला तरी मुलीला घेऊन येते, की त्यांना पण ह्या गोष्टी कळायला पाहिजेत. भाज्या कशा लावतात किंवा माती, ह्या गोष्टी त्यांना पण समजायला पाहिजेत. नाहीतर शहरामध्ये घरात बसून बसून त्यांना गावाकडच्या गोष्टी किंवा हे माती, भाज्या लावणं, उगवणं, कशा उगवतात, कशा लावल्या जातात किंवा त्याला किती प्रोसेस लागते, किती टाईम लागतो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पण कळायला पाहिजेत मला असं वाटते. म्हणून मी त्यांना पण घेऊन येत असते आणि त्यांची इच्छा असेल ना तर थोडंफार त्यांना पण करू देत असते. इथं मी एका याच्यामध्ये धने लावले ग्रीन बॅगमध्ये आणि नंतर दुसऱ्या बॅगमध्ये ना मी पालक परत एकदा लावला. कारण 2-3 वेळा असं मागं पुढं जर लावला तर तो खुडायला पण मागं पुढंच येईल आणि मग मला हार्वेस्ट करायला पण छान होऊन जाईल. एका टायमाला जर 1-2 माणसाच्या भाजी होईल एवढा निघत असेल ना तर मला असं वाटतंय चांगलं आहे. खरं म्हणजे मातीचा प्रॉब्लेम आहे. 4थ्या मजल्यावरती माती घेऊन जाणं म्हणजे ना खूप जास्त डिफिकल्ट आहे. पण तरी पण मी जमेल तसं घेऊन जाते. थोडी थोडी करून रोज जरी घेऊन गेले ना तरी भरपूर सारी माती मला असं वाटतं टेरेसवर जाईल. आणि खूप जास्त पण घेऊन जायची नाही आहे मला. त्याच्यामध्ये मी कोकोपीट मिक्स करते, घरातलं वेस्टेज मिक्स करते ना, त्यामुळे माती पण जरा कमीच लागते. त्यानंतर मी इथं दुसऱ्या ग्रो बॅगमध्ये ना पालक लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण मी पाणी घालते. आणि जो माझा जुना पालक होता ना त्याला अशा प्रकारे वरती बी आलेलं आहे. आता मी हे असंच ठेवणार आहे आणि ते वाळल्याच्या नंतर ते काढून घेणार आहे बी. तर चला, टायमिंग काहीसा असा झाला होता, म्हणजे एकदम दिवस मावळलाच होता, थोडा थोडा अंधार पडायला लागला होता. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.